हा फ्लावर्स थ्रो त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं जातं. ते आपण काल क्लिअर अंडरस्टँड केलेलं आहे. त्याच्यात आणखी एक अंडरस्टँड केलं की युनिसेक्शुअल आणि बायसेक्शुअल असणारे एकाच प्लॅन्ट्सला अँड वन टाईपचे स्पेसिस असलेल्या प्लॅन्ट्सला सेम टाईपच्या असलेल्या स्पेसिस सेम टाईपच्या असलेल्या प्लॅन्ट्समध्ये अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय केलं जातं, कंबाईन्स करून किंवा त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन करून त्या प्लॅन्टचं रिप्रोडक्शन ही प्रोसेस त्याच्यामध्ये कंप्लीट केली जाते. ओके, आता काल हे टॉपिक आपण अंडरस्टँड केलं होतं. काही प्लेसमध्ये आपण अंडरस्टँड केलेलं किंवा काही एक्झाम्पल असे अंडरस्टँड केले होते की ज्याच्यामध्ये एक सिंगल प्लॅन्ट आहे, त्या सिंगल प्लॅन्टलाच त्याच प्लॅन्टला फ्लावर प्रोड्यूस होतात, ज्याच्यामध्ये एक फ्लावर मेल आहे आणि एक फ्लावर फिमेल आहे, ज्याच्यापासून काय होतं त्याच्यामध्ये न्यू असलेले त्याच्यामध्ये काय होतं प्लॅन्ट प्रोड्यूस केलं जातं. तसंच इथं दाखवलंय पपाया हा एक फ्लावर आहे, पपाया हा एक प्लॅन्ट आहे, ज्याच्यामध्ये एकाच प्लॅन्टवर हे 2 डिफरंट टाईपचे असणारे काय फ्लावर्स प्रोड्यूस होतात आणि त्या फ्लावरचंच फर्टिलायझेशन फॉर्मेशन होऊन त्याच्यापासून फ्रूट प्रोड्यूस केलं जातं. हिबिस्कसचं हे एक्झाम्पल आपण अंडरस्टँड केलं होतं की त्याच्यामध्ये असणारे ते पार्ट्स जे की सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी हेल्प करतात. काही असे पार्ट्स आहेत की इनर असणाऱ्या पार्ट्सना प्रोटेक्ट करण्यासाठी त्याची हेल्प केली जाते. तर हे आपण त्याच्यामध्ये अंडरस्टँड केलं होतं. आणि त्याच्यानंतर झायगोट कसे फॉर्मेशन होतात हेही आपण काल डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म हे फिगर नंबर 3.14 याच्यावरून अंडरस्टँड केलं होतं. पुन्हा तुम्हाला खालीही दाखवलं गेलं की सायंटिस्टने जे पॉलिनेशन ही प्रोसेस होत असताना जे तिथं प्रेझेंट असणारे जे नॅचरली ट्रान्सफर करण्यासाठी जे इन्सेक्ट असतात बायोटिक अँड अबायोटिक हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यामध्ये हेल्प करतात. बट हे बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स असे आहेत की जे पोलन ग्रेन्स वन फ्लावरवरून अनदर फ्लावरवर ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यामध्ये हेल्प केली जाते. आणि ही हेल्प होत असताना नेक्स्ट त्याच्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन ही प्रोसेस होते. बट हे सगळं नेचरवर डिपेंड आहे किंवा ते बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्सवर डिपेंड आहे. तर सायंटिस्टने त्याला चेंज म्हणून म्हणा किंवा सायंटिस्टने न्यू रिसर्च करून त्या टाईपचे जे की पोलन ग्रेन तिथून कलेक्ट करून अनदर फ्लावरवर त्याला स्टिक करता येईल, त्याचे नेक्स्ट प्रोसेस करण्यासाठी त्याला ट्रान्सफर करता येईल. याच्यासाठी त्यांनी एक ब्रश हे असा प्रोड्यूस केलेला आहे जो पोलन ग्रेन्स ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यामध्ये काय केली जाते त्याची हेल्प केली जाते. तर अशा पद्धतीने आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे आपण अंडरस्टँड केलं होतं आणि तो टॉपिक तुम्हाला क्लिअर अंडरस्टँड झालेलाही आहे. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतरचं तुम्हाला पेज नंबर 28 याच्यावरचा जो वरचा टॉपिक आहे ट्रायझिस, हा ट्रायझिस टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहे. किंवा एक जनरल त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सीड जर्मिनेशन. आता सीड जर्मिनेशन म्हणजे काय, जर्मिनेशन म्हणजे काय, बीज अंकुरण. जर्मिनेशन म्हणजे अंकुरण इथं त्याचं मिनिंग दिलेलं आहे. जर्मिनेशनचं अनदर सब्जेक्टमध्ये जर त्याचं मिनिंग अंडरस्टँड करायला गेलं तर ते डिफरंट फॉर्मेशन होतं. बट इथं जे दिलेलं आहे सीड जर्मिनेशन म्हणजे बीज अंकुरण कसं फॉर्मेशन होतं. आता ऑल इज द रिलेटेड टू द फील्ड ॲग्रिकल्चर. वाय, बिकॉज तुम्ही जे आज जे रिलेशन ठेवतात किंवा जो रिलेटेड आहे, आपण सगळे शेतकरी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की बियाणे आपण ज्यावेळेस प्लॅन्टेड करतो त्या सॉईलमध्ये इन्सर्टेड करतो. इन्सर्टेड केल्याच्या नंतर सम डेज, आता त्यातली त्यात तुम्हाला माहिती आहे कॉटन सीड्स आपण ज्यावेळेस प्लॅन्टेड करतो त्याचं एवढं ऑब्झर्वेशन केलं जातं की ते स्मॉल असणार, त्याच्यातून ज्यावेळेस प्लॅन्ट म्हणजे अंकुर येतं, जर्मिनेशन होतं, दॅट टाइम्स त्याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँड होतं की ते जो आउटर कव्हर आहे ज्याच्यामध्ये कॉटन सीड इंटरनली प्रेझेंट असते, ते आउटर कव्हर त्याचं काय होतं डॅमेज होतं म्हणा किंवा ब्रस्ट होतं आणि त्याच्यातून जे सीडचे असणारे पार्ट्स आहेत त्याच्यातून 2 लीफ असे प्रोड्यूस होतात जे त्याच्यामधून बाहेर येतात. ह्याला सीड जर्मिनेशन म्हणतात. हे तुम्हाला तुमच्या बुक नंबर जे बुक आहे पार्ट 2चं जे बुक आहे त्याचं पेज नंबर 27 याचं वरचं असलेलं जे ट्रायदिस आहे त्या ट्रायदिसवरून त्यांनी ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे. बट ते एक्सप्लेन होण्याच्या बिफोर त्याच्यामध्ये दिलेली जी फिगर आहे ही फिगर तुम्हाला ऑल सीड जर्मिनेशन मीन्स काय, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सीड पासून प्लॅन्ट प्रोड्यूस होतो हे इंडिकेट करणारं ते पिक्चर आहे, डायग्राम आहे. डायग्राम नंबर आहे 3.15 आहे का त्याला नंबर. ओके, तर तशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे इंडिकेट केलेलं
आहे. ओके, लुक ॲट दिस. फर्स्ट तुम्हाला सीड हो ना, मग लक्ष असणं गरजेचं आहे, म्हणून हे कार्यक्रम आहे. आणि दुसरं एक महत्वाचं, त्या फिगरला फिगर नंबर नाही. जे सीड जर्मिनेशन आपण ट्राय दिस बघायला आहे म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे, नीट बघा, 3.15 सीड जर्मिनेशन. तर ती तुम्ही ऑब्झर्व करा त्याला, ते पिक्चर्स कसं तुम्हाला किंवा ती डायग्राम दिसते. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला स्मॉल असलेलं सीड, ओनली सीड त्याच्यामध्ये दिसतं, जे प्लांटेड केलेलं आहे. कशामध्ये? वॉटरमध्ये. बरं ठीक आहे. सॉइल मध्ये हे प्लांटेड केलेलं स्मॉल सीड आहे. आता त्याचं कम्प्लिटली वर्किंग करून, आता तुम्हाला हे तर अंडरस्टँड आहे, कारण ह्याच्या अगोदर आपण हे अंडरस्टँड केलेलं आहे की सीड मध्ये असे 2 इक्वल हॅव्हल्स मध्ये इंटरनली प्रेझेंट असतात. 2 इक्वल हॅव्हल कळतात ना, 2 भाग होतात त्या सीडचे. फोडलं तर मधून 2 पार्ट्स इक्वल त्याच्यामध्ये बाहेर निघतात. तसं नाही लक्षात आलं तर वटाने, हे प्रत्येकाला माहिती आहे, त्याला जर इंटरनली आपण आउटर कव्हर जर काढलं तर इंटरनली त्याचे 2 समान भाग असे बाहेर पडल्यासारखे म्हणजे बाहेर दिसतात. आणि त्याच्यामधून छोटस येणारे त्याच्यामध्ये असणारं सीड पासून एक छोटस असं रोपट आल्यासारखं त्याच्यामध्ये दिसतं. त्याचं रिझन अंडरस्टँड करा. तर याच्यामधूनच त्या टाईपचे असणारे प्लांट पासून अशा पद्धतीचं फॉर्मेशन होताना तुम्हाला इंडिकेट होतं. तर आता एक अंडरस्टँड करा, हा जो पार्ट आहे, हा पार्ट इंटरनली सॉइलच्या इन आहे. नीट समजून घ्या बघा, झालेला पार्ट आहे आपल्याला 9th क्लासमध्ये, पण आपण रिपीट घेऊ. तर याच्यामध्ये तुम्हाला हे अंडरस्टँड झालं की सीड हे सॉइलच्या इंटरनली असतं. त्याची जी नेसेसरी आहे, म्हणजे त्याची ग्रोथ करण्यासाठी त्याला वॉटर तर सप्लाय होते. वॉटर ही कुठून सप्लाय होते? त्याला त्या सॉइल मध्ये प्रेझेंट असलेली वॉटर त्याला सप्लाय केली जाते. बट त्याची जी फूडची नेसेसरी आहे, ती फूडची नेसेसरी त्याला कुठून सप्लाय होते? बरोबर आहे. त्याच्यामध्ये जे सीड आहे, त्या सीडच्या इंटरनली जे एम्ब्रॉयच्या आउटर जे प्रेझेंट असतं, जे भ्रूण असतं, त्याच्या आउटर जो पार्ट दिसतो, तो जसं शेंगदाणे आहे, शेंगदाणा सुद्धा तुम्ही एक वेळेस त्याला असं 2 इक्वल हॅव्हल्स मध्ये कट करून बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये अंडरस्टँड होईल की एक छोटंसं असं प्लांट सारखं पार्ट त्याच्यातून ग्रोथ होताना तुम्हाला दिसतं. बट त्याच्या आउटर जो पार्ट तुम्हाला स्वेल जास्त दिसतो, तो त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा असणार हा फूडचा पार्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आता हे फूडचा पार्ट्स म्हणजे त्याला त्याची जी असणारी नेसेसरी आहे, जी गरज आहे ती कंप्लीट करण्यासाठी किंवा फूडची जी नेसेसरी आहे ती सप्लाय करण्यासाठी त्याला ती हेल्प करतो. At that times this seed is the growth and growth the out of the soil. म्हणजे ते त्याची जी ग्रोथ आहे, ही ग्रोथ कुठून कुठं स्टार्ट करतं? ते सॉइल पासून आउटर ते यायला स्टार्ट करतं. अशा पद्धतीने त्याला लीफ यायला स्टार्ट होतात. ही प्रोसेस त्याच्यामध्ये कंप्लीट करत असताना अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सीड ही जर्मिनेशन ही प्रोसेस त्याच्यामध्ये कंप्लीट केली जाते. ओके, आता फिगर सगळ्यांना अंडरस्टँड झालेली आहे. आता फिगरशीच रिलेटेड असणार काही ट्राय दिस आहे, जे फिगर आपल्याला कंप्लीट अंडरस्टँड करायची. लुक ॲट दिस फर्स्ट सेंटेन्स. टेक द सुटेबल ग्लास वेसल like the conical flask or beaker. आता एक त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं एक सुटेबल ग्लास घ्यायचा, ज्याच्यामध्ये वेसल लाईक द कोनिकल फ्लास्क ऑर द बीकर. अँड सेकंड त्याच्यामध्ये ऍड द सम गार्डन सॉइल इन इट अँड सो सम pulses placed in the such a way that you can observe them through the glass. आता अंडरस्टँड करा, कुणीही चालू होऊ नका, म्यूट पासून अनम्यूट होऊ नका, कॉन्सन्ट्रेट करा. ज्यावेळेस तुम्हाला चान्स दिला जाईल विचारण्यासाठी त्यावेळेसच विचारा. तुमच्या सराउंडिंग मधले साऊंड्स जे प्रोड्यूस होतात त्याचा इफेक्ट तुमच्याच असणाऱ्या पार्टनर्सना, जे क्लासमेट आहेत त्यांना त्याचा इफेक्ट होतो. आता कॉन्सन्ट्रेट करा की सीड जर्मिनेशन करण्यासाठी आपल्याला जे ट्रायडिस दिलेला आहे, त्या ट्रायडिसमध्ये ग्लास वेसल्स लाईक द कोनिकल फ्लास्क घ्या किंवा बीकर घ्या. ह्या बीकरमध्ये काय ॲड करायची? तर ॲड करायची त्याच्यामध्ये गार्डनमध्ये असणारी जी सॉईल आहे ती ॲड करायची. आणि नेक्स्ट त्याच्यानंतरची प्रोसेस दिलेली त्यांनी,
की सम पल्स grains in it in such a way that you can observe them through the glass. आता त्याच्यामध्ये अंडरस्टँड करा की जे ऑब्झर्वेशन करायचं आहे ते ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण काय इन्सर्टेड केलेलं आहे, तर त्या बीकरमध्ये गार्डनमध्ये असणारी सॉइल अँड सेकंड त्याच्यानंतर त्या सॉइलमध्ये पल्सेस ग्रेन त्याच्यामध्ये काय केले आपण सॉ केलेले, सॉ म्हणजे पेरलेले, आणि ते पेरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट काय सांगते त्याच्यामध्ये की त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, जे ग्लास म्हणजेच कोनिकल फ्लास्क किंवा बीकर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. नेक्स्ट वॉटर इट एव्हरी डे अँड रेकॉर्ड द चेंजेस. आता त्याला एव्हरी डे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वॉटरिंग करायची आणि वॉटरिंग करून त्याचं ऑब्झर्वेशन करायचं की व्हॉट हॅपन्स अँड व्हॉट चेंजेस इन द कोनिकल फ्लास्क सॉ द ग्रेन्स. म्हणजे त्या कोनिकल फ्लास्कचं आपल्याला काय करावं लागणार आहे, ऑब्झर्वेशन करावं लागणार. आणि हे ऑब्झर्वेशन करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर हे अंडरस्टँड होईल की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये त्या सीड जे आपण सॉ केलेले होते, जे की त्या बीकरमध्ये किंवा कोनिकल फ्लास्कमध्ये, तर त्याचं होणारा चेंज आणि व्हॉट हॅपन्स म्हणजे नेमकं घडलं काय आपण त्याच्यामध्ये वॉटर डी केलेले, त्याचं ऑब्झर्वेशन केलं, त्याला सॉ जी नेसरी होते त्या सॉमध्ये जे त्याला इम्पॉर्टंट असणारी नेसरी आहे ती सुद्धा त्याच्या थ्रू काय होणार आहे, प्रोव्हाइड होणार आहे. हे ऑब्झर्वेशन करत असताना आता काय चेंज होणार आहे हे आपल्याला फ्यू डेज आफ्टर त्याचं ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर म्हणजे काही दिवसानंतर ते समजेल. लुक ॲट दिस. ओव्हेल डेव्हलप्स इनटू द सीड्स. नीट समजून घ्या. ओव्हेल डेव्हलप्स इन द सीड्स into seeds and ovary into the fruit after the fertilization. आता ही कंप्लीट प्रोसेस दिलेली तुम्हाला फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर काय होतं तर नीट समजून घ्या. परत सांगतो. ओव्हेल डेव्हलप्स इनटू, ओव्हेल डेव्हलप्स होतात कुठं, इनटू द सीड अँड ओव्हरी इनटू फ्रूट, ओव्हरी इनटू द फ्रूट, बट कधी, आफ्टर फर्टिलायझेशन. अँड नेक्स्ट सीड फॉल अपॉन द ग्राउंड. Seed fall upon the ground when fruits break up and they germinate in the soil under the favorable condition. आता नीट समजून घ्या. इथं काय म्हणते ते की आपण काय केलेलं आहे, सीड फॉल्स ऑन द ग्राउंड म्हणजे ते सीड आपण सॉइल मध्ये इन्सर्टेड केलेलं आहे, एंटर केलेलं आहे. आता दॅट टाइम्स एंटर करत असताना त्याच्यामध्ये काय सांगते की when breaks up the germinate and the soil under the favorable conditions. आणि हे फेवरेबल कंडिशन मध्ये त्याला जी फेवरेबल कंडिशन आहे त्या फेवरेबल कंडिशन पासून त्याच्यामध्ये असणारे जे फ्रूट ब्रेक अप अँड त्याच्यापासून काय होतात, जे फ्रूट फॉर्मेशन झालेलं आहे, जे सीड फॉर्मेशन झालेलं आहे ते ब्रेकअप होतं आणि ते ब्रेकअप होऊन त्याची जर्मिनेशन म्हणजे अंकुर, त्याला स्मॉल असणारा असा बीज म्हणजे जर्मिनेशन फॉर्मेशन होतं, ते बी कधी, अंडर द फेवरेबल कंडिशन इन द सॉइल. ओके. नेक्स्ट झायगोट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन द एंडोस्पर्म ऑफ सीड अँड thus a new plantlet is formed. This is called as the seed germination. आता सीड जर्मिनेशनची असणारी ही डेफिनेशन आहे. ती डेफिनेशन तुम्हाला काय तर सिंपल फॉर्म मध्ये सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय आहे बघा, झायगोट डेव्हलप्स ॲट द, झायगोटचं डेव्हलप व्हायला बट कशापासून, ॲट द कॉस्ट ऑफ द फूड स्टोअर इन द एंडोस्पर्म. फूड स्टोअर ऑफ द एंडोस्पर्म हे इथं फूड हे जे दिसतंय तुम्हाला पार्ट्स फुगीर असलेलं त्या सीडच्या आउटसाइडला किंवा तिथं प्रेझेंट असलेलं, तर ते फूडचा पार्ट आहे जो त्याच्यामध्ये असलेला एंडोस्पर्म ऑफ द सीड अँड thus a new plantlet is formed. आणि त्याच्यापासून न्यू प्लॅन्टलेट्स काय केलं जातं, फॉर्म केलं जातं. ह्यालाच काय म्हटलं जातं, दिस इज कॉल्ड द सीड जर्मिनेशन. तर अशा पद्धतीने सीड जर्मिनेशनची असलेली सिंपल डेफिनेशन दिलेली आहे. झायगोट डेव्हलप्स इनटू द कशापासून, cost of the food stored in the endosperm of seed and thus a new plantlet is formed. This is called as the seed germination. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, सीड जर्मिनेशन. ही प्रोसेस त्याच्यामध्ये इंडिकेट केली जाते. आता खूप सिंपल पद्धतीने किंवा खूप सोप्या पद्धतीने याच्यामध्ये बीजांकुरण कसं होतं आणि त्याची डेफिनेशन, याच्यात जास्त काय नाही, एक डेफिनेशनच पाठ करायची आणि त्याची फिगर अंडरस्टँड करायची. तरीही कुणाला आणखी याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात, नसेल तर आपण लगेच क्लिअर. नेक्स्ट जो पॉईंट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, जे की आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये खूप
इम्पॉर्टंट अंडरस्टँड करायचे. याच्या बिफोर जसं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स तसं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. तर तुम्हाला आज याच्याशी रिलेटेड असणारे काही व्हिडिओज जे की 3D मध्ये असणारे आपल्या ग्रुपवर सेंड केले जातील, ते तुम्ही त्याच्यामध्ये अंडरस्टँड करा. बाय बिकॉज त्याच्यामध्ये असणारं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हाऊ इज द वर्किंग आणि त्याच्यापासून कशा पद्धतीनं हे ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वर्किंग करते आणि ती वर्किंग करून न्यू रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस थ्रू न्यू ऑर्गॅनिझम कसा फॉर्मेशन केला जातो याचा असणारं ते 3D तुम्हाला ॲनिमेटेड असलेले व्हिडिओज तुम्हाला सेंड केले जातील. ते बघा, अंडरस्टँड करा. बट होईल तेवढं तुम्हाला थिअरीचा पार्ट इथून समजून सांगितला जाईल. तरीही जर्मिनेशनशी रिलेटेड, सीड जर्मिनेशनशी रिलेटेड काही कोणाचं काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. नसेल तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घेण्यासाठी लगेच स्टार्ट करू. 1 मिनिट वेळ आहे. आणखी कोणाला काही प्रॉब्लेम? ओके, नेक्स्ट बघा. त्याच्यानंतर जर्मिनेशनची जी डेफिनेशन, सीड जर्मिनेशनची जी डेफिनेशन दिलेली आहे ती डेफिनेशन कशी दिली बघा. झायगॉट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन एंडोस्पर्म. आता इथं समजून घ्या, झायगॉट डेव्हलप्स व्हायला लागला, बट कसं म्हणतं ते ॲट द कॉस्ट ऑफ द फूड स्टोअर इन एंडोस्पर्म ऑफ द सीड. आणि त्याच्यानंतर काय म्हणतोय ते की अँड thus a new plantlet is formed. म्हणजे झायगॉट फॉर्मेशन हे त्या सीड पासून फॉर्मेशन केलं जातं आणि ती प्रोसेस होत असताना त्याच्यामध्ये त्या सीड मध्ये जे फूड स्टोअर असतं हे त्याला हेल्प करतं आणि ती हेल्प करून त्याच्यापासून न्यू प्लॅन्टलेट असलेला प्लॅन्ट काय केलं जातं त्याच्यापासून फॉर्मेशन केलं जातं. ह्यालाच काय म्हटलं जातं, सीड जर्मिनेशन असं म्हणतात. बाय बिकॉज त्याची जी नेसरी आहे ऑलरेडी त्या सीड मध्ये प्रेझेंट आहे. त्याला जे फूडची नेसरी आहे ते फूडही त्याला सप्लाय केलं जातं आणि वॉटरची तर ऑलरेडी त्या सॉइल मध्ये प्रेझेंट असतं. अशा पद्धतीने हे प्रोसेस त्याच्यामध्ये केली जाते आणि हे सीड जर्मिनेशनचे असणारे डेफिनेशन आहे. ओके, ठीक आहे. घ्यायचं का नेक्स्ट? मग त्याच्यानंतरचा आपल्याला जो इम्पॉर्टंट टॉपिक बघायचा तो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग. कोणाला काय प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट करा. नेक्स्ट जो आपला टॉपिक अंडरस्टँड करायचा आहे तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग. आता हा जो टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्या अगोदर आपण त्याच्याशी रिलेटेड असणारे काही क्वेश्चन्स अंडरस्टँड करू. त्या क्वेश्चन जेवढे अंडरस्टँड होतील तेवढं तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड असणारं तो टॉपिक अंडरस्टँड होईल. तर मी क्वेश्चन तुम्हाला काय रीडिंग करून दाखवतो, रीड करतो आणि त्याच्याशी रिलेटेड असणार. कुणाला जर आन्सर येत असेल, उत्तर येत असेल तर देऊ शकतात, नसेल येत तर मग आपण त्याला काय करू, मीच घेतो मग इथं. हां, चालेल का? प्लीज. ओके, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट करा. फर्स्ट काय दिलेलं क्वेश्चन की विच डिफरंट हार्मोन्स. आता मला एक सांगा, हार्मोन्स म्हणजे काय? बरोबर आहे, संप्रेरके. विच डिफरंट हार्मोन्स कंट्रोल. आता आपल्या बॉडीमध्ये असणारे हार्मोन्स आहेत, जे हार्मोन्स काही आपल्या बॉडीमध्ये असणारे फंक्शन्स कंट्रोल करण्यासाठी त्याचं यूज करतात. आता ह्याच्या बिफोर आपण हार्मोन्स हे किती युजेबल आहेत हे आपण 9th क्लासमध्ये कम्प्लिटली अंडरस्टँड केलेलं आहे. की जसं एखादा प्लांट असेल किंवा ह्युमन असेल, यांच्यामध्ये एक एक्झाम्पल देतो, हाईटशी रिलेटेड असणार देतो म्हणजे लक्षात येईल, कारण तेच एक्झाम्पल आपण 9th क्लासमध्ये अंडरस्टँड केलं होतं. आता हार्मोन जे हाईटशी रिलेटेड असणारे आहेत, जे आपली ग्रोथ करणारे हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स जर जिथून ते क्रिएट होतात, ज्या ग्लँडपासून, ज्या ग्रंथीपासून हे हार्मोन्स क्रिएट होतात, ते हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या प्रोपोर्शनमध्ये क्रिएट होतील, जेवढ्या प्रोपोर्शनमध्ये ते रिलीज होतील, तेवढ्या प्रोपोर्शनमध्ये तेवढ्याच याच्यामध्ये काय होणार आहे ते त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या पार्ट, ते बॉडीचा असलेला पार्ट काय करतो, त्याच्या थ्रू ग्रोथ केला जातो. आता तसेच हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये ऑल असणाऱ्या प्लेसेसमध्ये कसे प्रेझेंट आहेत. म्हणजे आपल्या बॉडीला कंट्रोल करण्यासाठी हे हार्मोन्सच आहे, आपल्या बॉडीचे फंक्शन कंट्रोल करण्यासाठी हे हार्मोन्सच यूज केले जातात किंवा हार्मोन्स त्यासाठी युजेबल असतात. तर अंडरस्टँड करा, आपल्या बॉडीमध्ये असणारे
ऑल प्लेसेस मध्ये जिथं आपल्या बॉडीचे इम्पॉर्टंट असणारे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला हार्मोन्स थ्रू ती प्रोसेस केली जाते. तसं इथं जो क्वेश्चन विचारलेला तो आहे की which different hormones control the function of human reproductive system. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याला कंट्रोल करण्यासाठी असे कोणते हार्मोन्स आहेत जे थ्रू द केमिकल कोऑर्डिनेशन आणि त्याच्यानंतर त्याचं केमिकल कोऑर्डिनेशन करण्यासाठी त्याला हेल्प करतात. आता हे क्वेश्चन समजला का सगळ्याला? म्हणजे त्याचा आन्सर तुम्हाला लवकर समजेल. नाही समजला तर परत सांगा. तर क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा जर समजला क्वेश्चन तर आन्सर त्याचं समजण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार नाही. बट क्वेश्चनच नाही जर समजला आणि तुम्ही आन्सर जर समजण्याचा प्रयत्न केला तर मग तो घोळ होऊ शकतो. ओके, ठीक आहे. आता आन्सर बघू आपण. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा. काय म्हणतं बघा ते की त्याच्यामध्ये असणारे असे कोणते हार्मोन्स आहेत जे फंक्शन ऑफ द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्याला कंट्रोल करण्यासाठी अँड कोऑर्डिनेशन करण्यासाठी वर्किंग करत जातात. तर लक्षात घ्या. फर्स्ट, पिट्युटरी ग्लँड्स सिक्रेट द FSH आणि LH is the known as the ICH in males as the function in the male body is the different. चांगलं लक्षात आलं असेल. पिट्युटरी ग्लँड म्हणजे काय? पिट्युटरी ग्लँड म्हणजे काय? काय झालं? शब्दच ऐकला नाही. हा, ऐकला म्हणजे गेल्या वर्षी आपलं झालेलं नाही. पिट्युटरी ग्लँड. संचिता सांग ना. हा, ग्रंथी इथं लिहितो मी. इथं हे आहे ग्रंथी आहे. काय तो तुझ्या पिट्युटरी ग्लँड पूनम नाहीच केली. प्रिया, अरे पिट्युटरी ग्लँड का नाही. अरे प्रिया सांग. हे मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह शी रिलेटेड असणारा पार्ट आहे. त्याला पियुषिका ग्रंथी असं म्हणतात. पियुषिका लक्षात ठेवा बरं का. आणि हीच अशा प्रकारची असणारी हार्मोन्स आहे. नीट कॉन्सन्ट्रेट करा. आता परत त्याचा आन्सर मी सांगतो तुम्हाला. याचे आन्सर मी तुम्हाला सेंड करतो किंवा तुमच्या नोट्समध्ये याचे आन्सर आहेत बरं का. तुमच्याकडे जे नोट्स आहेत त्या नोट्सचं पेज नंबर सांगतो मी तुम्हाला. 67 नंबरची जे नोट्सचं पेज आहे त्या नोट्सच्या पेजवर याचा आन्सर दिलेला आहे. आता त्याच्यात काही शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत. हे शॉर्ट फॉर्म मी सांगणार नाही, हे तुम्ही शोधून आणा. नाही जर शोधता आले आणि त्याचं लॉंग फॉर्म जर तुम्हाला नाहीच अवेलेबल झालं तर त्यावेळेस विचारा, मी त्याला परत एक्सप्लेन करतो. बट तुम्हाला होमवर्क म्हणूनच ते आहे. बट अंडरस्टँड करा. पिट्युटरी ग्लँड सिक्रेट्स FSH and LH. LH is known as the ICSH in males. नीट समजून घ्या. मेल मध्ये प्रेझेंट असणारे जे अशा प्रकारचे असणारे काही पिट्युटरी ग्लँड असतील किंवा हार्मोन्स असतील ते सिक्रेट केले जातात आणि ते करत असताना सांगते की LH is known as the ICS in males. म्हणजे याच्यामध्ये असणार जे ICSH हे मेल्स मध्ये असतात. अँड दुसरं काय सांगतंय, अँड इट इज द फंक्शन इन द मेल बॉडी इज द डिफरंट. आणि त्याच्यानुसार त्या सिक्रेट होणार. आता अंडरस्टँड करा. तुम्हाला वाटेल हे ISH काय आहे, तर हा त्या मेल बॉडीमध्ये ह्युमन मध्ये मेल अँड फिमेल जे बॉडी आहे त्याच्यापैकी मेल बॉडीमध्ये हे जे असणार ICHS हे हार्मोन्स आहेत. हे हार्मोन्स त्या फिमेल पेक्षा मेल मध्ये असणाऱ्या बॉडीचे फंक्शन
कंट्रोल करण्यासाठी किंवा वर्किंग करण्यासाठी हे हार्मोन्स त्यासाठी त्याला वर्क करण्यासाठी हेल्प करतात. नेक्स्ट त्याच्यानंतर मेल बॉडी इज डिफरंट फ्रॉम द ग्लँड ऑफ द मेल अँड फिमेल हार्मोन्स आर द सिक्रेटेड विच आर द इसेन्शियल फॉर द मेल अँड फिमेल. आता अंडरस्टँड करा त्याच्यानंतर काय म्हणतात फ्रॉम द गॉड सिक्रेटेड विच आर द इसेन्शियल फॉर मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स आर द रिस्पेक्टिव्हली. आता हे पॉईंट नीट समजून घ्या. हार्मोन्स हे सिक्रेटेड होतात म्हणजे तुम्हाला आता कळालं की हार्मोन्स सिक्रेट होणे म्हणजे काय, संप्रेरके सिक्रेट होणे म्हणजे काय, सिक्रेटेड म्हणजे काय, हार्मोन सिक्रेटेड म्हणजे काय, सिक्रेटेड म्हणजे स्रवणे म्हणजे त्याच्यामध्ये असणारे संप्रेरके स्रवले जातात. आणि ते कसे हार्मोन आर सिक्रेटेड विच आर इसेन्शियल फॉर मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स रिस्पेक्टिव्हली. आता अंडरस्टँड करा हे काय म्हणते ते. हार्मोन्स हे सिक्रेटेड होतात बट हे सिक्रेटेड होत असताना त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले मेल अँड फिमेल ह्यांच्या बॉडीमध्ये असणारे जे फंक्शन आहे जसं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल किंवा अनदर असलेले काही सिस्टीम बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्या सिस्टीममध्ये त्या पार्ट्स थ्रू जसं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्या पार्ट्स थ्रू हार्मोन सिक्रेट हे त्याच पार्ट्स थ्रू तिथलच्या असणाऱ्या त्या ग्लँड्स थ्रू सिक्रेट होतात आणि त्याच्या थ्रू तुमच्या बॉडीचा तो पार्ट वर्किंग करण्यासाठी फंक्शनिंग करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे काय, कोऑर्डिनेशन म्हणजे काय, कोऑर्डिनेशन म्हणजे सुसूत्रता ठेवण्याचं वर्क करण्याचं कार्य हे काय केलं जातं ह्या सिक्रेट्स थ्रू हार्मोन्स सिक्रेट होऊन ते बॉडीमध्ये वर्किंग करण्यासाठी हेल्प करतं. नेक्स्ट टेस्टोस्टेरोन इज इसेन्शियल फॉर द मॅस्क्युलिनिटी as well as for the sperm production while the female hormones are the essential for the changes in the female body ligand to the काय motherhood. आता अंडरस्टँड करा फिमेल मधला सगळ्यात इम्पॉर्टंट असलेला हा पार्ट आहे किंवा हा एक हार्मोन्स आहे फिमेल मधला जो त्याला मदरहुड म्हणजे आई बनवण्यासाठी त्याला हेल्प करणारा हा हार्मोन्स आहे. तो हार्मोन्स कोणता तर तिथे दिलेला आहे त्याचं नेम काय आहे टेस्टो सांग लवकर दिलेला आहे तिथं तुमच्या ह्याच्यामध्ये टेस्टोस्टेरोन. आता तुमच्याकडे नोट्स आहेत ना त्या नोट्स मधल्या 67 पेज नंबरवर दिलेला आहे टेस्टोस्टेरोन इज इसेन्शियल फॉर द masculinity as well as for sperm production while the female hormones are essential for change in the female body leading to the motherhood. नीट समजून घ्या टेस्टोस्टेरोन एक अशा पद्धतीचा असणारा हार्मोन्स आहे जो हार्मोन्स काय करतो मेल मध्ये स्पर्म प्रोड्यूस करण्यासाठी अँड फिमेल मध्ये त्याच्यामध्ये असणारे जे चाइल्डहुड करण्यासाठी सॉरी मदरहुड फॉर्मेशन करण्यासाठी हे अशा पद्धतीने त्याला हेल्प करतं. म्हणजे एक जनरल लक्षात ठेवा की असे काही हार्मोन्स असतात जे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असलेले वर्किंग करतात. जसं हे टेस्टोस्टेरोन मेल मध्ये जर प्रोड्यूस झाले मेल मध्ये तर स्पर्म प्रोड्यूस करतात. स्पर्म म्हणजे काय हा शुक्रपेशी प्रोड्यूस करण्यासाठी हे टेस्टोस्टेरोन असलेला जो हे आहे हार्मोन्स तो त्याला हेल्प करतो. आणि हा टेस्टोस्टेरोन फिमेल मध्ये मदरहुड हे फॉर्मेशन किंवा मदर फॉर्मेशन करण्यासाठी त्याला हेल्प केलं जातं. म्हणजे याच्यावर तुमचं अंडरस्टँड झालेलं आहे की ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असलेलं वर्क हे त्या हार्मोन्स थ्रू केलं जातं जे म्हणते विच डिफरंट हार्मोन्स कंट्रोल द फंक्शन ऑफ द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता आपल्याला ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड असणारच हा टॉपिक दिलेला आहे. तर ते टेस्टोस्टेरोन हा एक पार्ट आहे किंवा हार्मोन आहे जो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला कंट्रोल करण्यासाठी म्हणा कोऑर्डिनेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे ह्याला वर्किंग केलेलं आहे. ओके हा एक क्वेश्चन याच्यामध्ये झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन एक आहे बट आपला वेळ इथं संपत आहे त्याच्यामुळे परत ते नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा उद्या तुम्ही त्याला लिहून समजून पाठवतात हे आता क्लिअर करा.
मग तेच बरं होईल, लिहून पाठवा. कारण बरं ठीक आहे, लिहून जर पाठवत असाल तर परत आपण काय करू, आता लगेच परत जॉईन होऊ 10 मिनिटासाठी. 10 आवाज येते का? आता परत रिजॉईन करण्याचं रिझन आहे, जे क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला 3 क्वेश्चन, त्या 3 क्वेश्चनच्या खाली एक पॅरेग्राफ दिलेला आहे, तो पॅरेग्राफ घेऊ म्हणजे आजचा क्लास तुम्हाला काहीतरी अंडरस्टँड झाल्यासारखं होईल. कारण सीड जर्मिनेशन हा एक टॉपिक तुम्हाला कंप्लीट अंडरस्टँड झालेला आहे. आता जो क्वेश्चन आपण अंडरस्टँड केलेला आहे तोही तुम्हाला कंप्लीट अंडरस्टँड झालेला आहे की हार्मोन्स हे आपल्या बॉडीमधले फंक्शन कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतात आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं, म्हणून आपली बॉडी ही स्मूथली कंप्लीट होईपर्यंत त्याला काय केलं जातं, हेल्प केलं जातं किंवा तशा पद्धतीने त्याच्यामध्ये वर्किंग केलं जातं. ओके, आता नेक्स्ट बघा, त्याच्यानंतरचा जो आपल्याला याच्यामध्ये दिलेला पॅरेग्राफमध्ये टॉपिक आहे तो आपण इथं अंडरस्टँड करू. उद्या त्या तिन्ही म्हणजे आज दिवसभरात त्या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर तुम्ही लिहून व्यवस्थित अंडरस्टँड करून पाठवा, कारण ते क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत, ते आपल्याला येणं गरजेचं आहे. ओके, आता पॅरेग्राफमध्ये बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या लगेच. पेज नंबर किती? ओके, 28 पेज नंबरवर अंडरस्टँड करा की वी हॅव स्टडीड इन द चॅप्टर ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन दॅट मेन हॅव एक्स वाय सेक्स क्रोमोझोम. आता ह्या हेरिडिटी अँड व्हेरिएशन या चॅप्टरमध्ये आपण अंडरस्टँड केलेलं आहे की मेन हे जे आहे त्या मेन मध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते कसे आहेत, एक्स वाय. कोणते क्रोमोझोम आहे, एक्स वाय सेक्स क्रोमोझोम. ओके, सेक्स क्रोमोझोम अँड वुमेन याच्यामध्ये असलेले काय दिले त्यांनी, XX. लक्षात ठेवा बरं का, हे मेल अँड फिमेल मध्ये असणारे एक्स आणि मेल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये XY आणि फिमेल मध्ये XX सेक्स क्रोमोझोम. ओके, आता नेक्स्ट त्याच्यानंतरचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ द स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप्स इन द बॉडी ऑफ मेन अँड वुमेन ड्यू टू these सेक्स क्रोमोझोम्स ओनली. नीट समजून घ्या, मेन अँड वुमेन मध्ये असणारा जो चेंजेस आहे हे चेंजेस फक्त तो रिप्रोडक्टिव्ह जो पार्ट आहे हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट फक्त त्या मेल अँड फिमेलला चेंज करण्यासाठी हेल्प करतो. XY हा जो क्रोमोझोम आहे सेक्स क्रोमोझोम हा मेलला फिमेलपेक्षा डिफरंट करतो आणि XX क्रोमोझोम जो आहे हा मेल पासून फिमेलला डिफरंट करण्यासाठी तो त्याला हेल्प करतो. म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे मेलचे आणि फिमेलचे ह्या क्रोमोझोममुळे काय झालेले, डिफरंट झालेले आहेत. बघा त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप्स इन द बॉडी ऑफ मेन अँड वुमेन ड्यू टू दीज सेक्स chromosomes only. X chromosomes is present in men and women, whereas Y chromosomes is present in only men. नीट समजून घ्या. आता त्याच्यामध्ये असणारा जो टॉपिक दाखवला आहे की Y क्रोमोझोम म्हणजे तिथं असलेला की द X क्रोमोझोम इज प्रेझेंट मेन अँड वुमेन, म्हणजे X हा जो क्रोमोझोम आहे गणू तो X क्रोमोझोम मेन अँड
वुमेन, मेन अँड वुमेन ह्या दोघांच्याही असलेल्या, मेन अँड वुमेन ह्या दोघांच्याही बॉडीच्या पार्ट्स मध्ये म्हणजे बॉडीमध्ये असणारा हा सेक्स क्रोमोझोम प्रेझेंट आहे. बट वाय क्रोमोझोम दिसतो, जो वाय क्रोमोझोम त्याच्यामध्ये इंडिकेट केला जातो, वाय क्रोमोझोम हा फक्त सॉरी त्याच्यामध्ये असलेला वाय क्रोमोझोम हा फक्त मेन मध्येच कसा असतो, प्रेझेंट असतो. हे त्यांनी क्लिअर केलंय की म्हणजे याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेन अँड वुमेन whereas Y chromosome is present in male only. Now we shall study the structure and function of human reproductive system. आणि त्याच्याशी रिलेटेड असणारं जे ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ही ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्याला काय करायची, अंडरस्टँड करायची. म्हणजे एक्स वाय क्रोमोझोम आहे तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याच्यापासून डेव्हलप होणार आहे, आणि एक्स एक्स हे क्रोमोझोम आहे सेक्स क्रोमोझोम, याच्यापासून काय होणार आहे तर फिमेल हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स त्याच्यापासून. आता आपल्याला काय करायचं आहे, कम्प्लिटली त्याच्याशी रिलेटेड असणारा आपल्याला टॉपिक अंडरस्टँड करायचा आहे, आणि तो आपण उद्या अंडरस्टँड करू. बट त्याच्या अगोदर तुम्हाला थोडीशी होमवर्क देतो. ते होमवर्क आहे दोन्हीही ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेल अँड फिमेल, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेल अँड फिमेल या दोघांचेही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे पिक्चर्स फिगर दिलेले त्या फिगर तुम्ही ड्रॉ करून सगळ्यांनीच पाठवावेच लागणार आहे. त्याचं रिझन आहे की तुम्हाला जेवढ्या प्रोसेसमध्ये हे रिप्रोडक्टिव्ह पार्ट अंडरस्टँड होतील विथ फिगर, तेवढं तुम्हाला तो टॉपिक क्लिअर अंडरस्टँड होईल. जर तुम्ही फिगर काढली नाही आणि त्याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते अंडरस्टँड होणार नाही. वाय? बिकॉज तुम्ही आता सुरुवातीलाच बघा, तुम्हाला लक्षात येईल 3.16 नंबरची फिगर बघा, 3.16 नंबरची फिगर पेज नंबर 28 वरची दिसते का? ओके. आता तिथं तुम्ही अंडरस्टँड करा, तिथं जो पार्ट तुम्हाला दिसतो तर तो आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता त्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये त्याच्यामध्ये असणारे जे त्याच्या मेल रिप्रोडक्टिव्ह जे पार्ट आहेत त्या किती पार्ट आणि त्याला किती नेम आहे हे अंडरस्टँड करा. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याच्यावर तुम्हाला अंडरस्टँड होईल की आपल्याला फिगर आणि त्याचे नेम किती इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्या थ्रूच त्या पार्ट थ्रूच मेलचं असणारं रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे कसं वर्किंग करतं आणि कोणता पार्ट कधी वर्किंग करतो हे त्याच्यामध्ये क्लिअरिफिकेशन होणार आहे. आणि तुमच्या मनामध्ये असणारे जे अदर क्वेश्चन्स असतात जनरली आताच्या ह्या एज मधले, ते क्वेश्चनही याच्याशी रिलेटेड असणारे तुम्हाला क्लिअर होऊ शकतात, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पडलेला प्रश्नही तुम्हाला त्याच्यामध्ये अंडरस्टँड होऊ शकतो, विथ तुमची स्टडी त्याच्यासोबत क्लिअर होऊ शकते. तर उद्याचा असणारा होमवर्क तुम्हाला कळालेला आहे की दोन्ही फिगर मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचे. आता कोणाचं काही क्वेश्चन असेल तर इथं तर आता आपण अंडरस्टँड केलं म्हणून परत आपण स्टार्ट केलेलं होतं मीटिंग. त्याच्यामध्ये मेन असेल तर त्याला एक्स वाय सेक्स क्रोमोझोम